दानवे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचताना दिसून येत आहेत। अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कुटुंबासह इथं मतदान केंद्रावर पोहोचताना दिसून येत आहेत। अंबादास दानवे हे चर्चेत आलेले होते। या ठिकाणी त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली गेली नाही, तर चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली गेली आणि त्यानंतर या दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं। आधी नाराजी होती अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये, पण त्यानंतर दिलजमाई झालेली होती आणि चंद्रकांत खैरेंसाठी अंबादास दानवे सुद्धा काम करताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि तेच अंबादास दानवे या ठिकाणी आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। तिथली ही थेट दृश्य आपण बघू शकतो। यावेळेला काही ते प्रतिक्रिया देतात का ते बघावं लागेल। अंबादास दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर पोहोचलेले आहे सकाळीच आणि ते आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत। दरम्यान मतदान करून आल्यानंतर ते काही प्रतिक्रिया देतात का तेही बघावं लागणार आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि त्यांच्या विरोधामध्ये सुभाष भामरे आहेत शिंदेच्या शिवसेनेचे आणि याशिवाय तिथले जे विद्यमान खासदार आहेत एमआयएमचे इम्तियाज जलील हे ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि ही तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती। त्याचबरोबर यावेळेला वंचित आणि एमआयएमची युती नाही आणि वंचित मविया सोबत सुद्धा नाही, त्यामुळे वंचितचा एक वेगळा उमेदवार पाहायला मिळतोय। तर अशी ही चौरंगी लढत छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अशात आता छत्रपती संभाजीनगरमधील जे मतदार आहेत ते नेमका कोणाला आपला खासदार निवडणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच अंबादास दानवे हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपलं वोटर आयडी कार्ड त्यांच्या पत्नीकडून घेत असल्याचं आपण बघितलंय आणि त्यानंतर मतदान केंद्रामध्ये जाऊन ते मतदान करणार असं दिसतंय। तिकडची थेट दृश्य आपल्याकडे मतदान अधिकारी कर्मचारी या ठिकाणी सज्ज आहेत आणि मतदार राजा इथं येऊन आपले मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत। त्यामध्येच अंबादास दानवे हेही इथं पोहोचलेले आहेत आणि ते मतदान आता करणार त्याची ही थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत। दरम्यान छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आलेला होता। या ठिकाणी आधी तर भाजपचा उमेदवार महायुतीकडून दिला जाणार अशी चर्चा होती, पण त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडे हा मतदारसंघ आला आणि इथं एकीकडे आहे शिंदेची शिवसेना तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहायला मिळते आणि त्याचबरोबर एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि वंचितनंही आपला उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवल्याचं पाहायला मिळालं होतं आणि अशा या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आता मतदान होत आहे आणि तिकडचे अपडेट आपण बघत आहोत। या ठिकाणी अंबादास दानवे आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात। तर छत्रपती संभाजीनगरकर वासीय जे मतदार आहेत ते आता कोणाला आपला खासदार निवडणार याकडे लक्ष आहे आणि ते आपला कौल नेमका कोणाला देणार ते आज या मतपेटीमध्ये कैद होणार आहे। सर्व उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये या ईव्हीएम मध्ये कैद होतं आणि त्यासाठीच मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येनं मतदार घराच्या बाहेर पडताना दिसत आहेत। त्यामध्येच जे नेते आहेत राजकीय नेते तेही सकाळीच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याचं आपण बघू शकतो। अंबादास दानवे आपल्या बोटाला शाई लावताना दिसत आहेत आणि आता ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।